राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक 26 तारखेला वरळी डोममध्ये पार पडणार आहे। परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आणि आमदार असलेले अनिल पाटील सर आपल्याबरोबर आहेत। अनिल पाटीलजी, 26 तारखेला पक्षाची संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या पदावरती तुम्ही विराजमान करणार आहात। परंतु प्रोसेस कशी असणार आहे या सगळ्या निवडणुकीची? या सगळ्या याच्यामध्ये जी रेग्युलर लोकशाही पद्धतीने ज्या काही स्टेप्स लिहून दिलेल्या असतात, फॉर्म भरणे, त्याच्यानंतर फॉर्मची छाननी करणे आणि त्याच्यानंतर आलेल्या फॉर्मपैकी एखाद्याने वेगळा कोणी भरलेला असेल तर त्याच्यासाठी माघारीची वेळ देणे, या सगळ्या प्रक्रिया ज्या असतात त्या घटनेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये ज्या लिहिलेल्या असतात त्याच्याप्रमाणे ती प्रक्रिया पूर्ण होईल। मला असं वाटतं की त्या दिवशी काही कुणाचा फॉर्म येणार नाही। गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचा आग्रह आहे की ही जबाबदारी वहिनींनी घेतली पाहिजे आणि तो एकमताने कदाचित निर्णय होऊ शकतो। परंतु ज्या पद्धतीने सातत्यानं अजित पवारांच्या विमान अपघाताच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जातात, त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? कारण की VSR कंपनी या सगळ्यामध्ये आहे, VSR कंपनीचा लायसन्स रद्द करा, त्यांच्यावरती कारवाई करा अशी सातत्यानं मागणी होती। आता या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून सातत्याने आरोप केले जात आहेत, पण मला असं वाटतं की ते आता मीडियाच्या समोर आरोप करण्यापेक्षा संबंधित एजन्सीजला आपलं जे काही म्हणणं असेल ते जर का पोचवलं तर त्याच्यामध्ये योग्य दिशेने त्याचा जो काही आता पाठपुरावा चाललेला आहे, चौकशी चाललेली आहे, या सगळ्या चौकशीला कुठेतरी आपल्याला न्याय मिळवता येऊ शकतं। पण या आरोपांमध्ये बऱ्यापैकी मला असं वाटतं की ठीक आहे की काही आरोप जे असतील ते सत्य असतील कदाचित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आमची सुद्धा तीच भूमिका आहे। महाराष्ट्रातल्या शासनामध्ये मुख्यमंत्री असतील, सर्व दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा केंद्रातले नेते असतील, यांची सुद्धा इच्छा आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या पद्धतीचे त्यांनी आदेशसुद्धा दिलेले आहेत। पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये आता मीडियाच्या समोर आपण बोलून त्या विषयाचं गांभीर्य कुठेतरी कमी करायचं, कुठेतरी प्रत्येक वेळी असं काही झालं आहे, असं काही झालं आहे हे सातत्याने बोलून मनाला कुठेतरी सातत्याने दिवसभर केवळ फक्त वेदना त्याच्या माध्यमातून होत आहेत। चौकशीला दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आता ज्याला वाटत असेल, जो पण असेल, प्रत्येकाला अधिकार आहे चौकशी मागण्याचा, त्या सगळ्यांनी ती चौकशी आता संबंधित यंत्रणेपर्यंत आपल्याला असलेली माहिती पोहोचवणं ही जास्त गरज आहे। परंतु रोहित पवार सातत्यानं पत्रकार परिषदा घेत आहेत, त्यांनी एक नाही तर 2-2, 3-3 पत्रकार परिषदा घेतल्या आणि अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भात, अपघाती मृत्यूच्या संदर्भात सातत्यानं वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले। राममोहन नायडू जे हवाई उड्डाण मंत्री आहे त्यांचा राजीनामा मागितला, त्यांचा कुठेतरी संबंध या सगळ्या VSR कंपनीशी आहे, त्या सगळ्या संदर्भातली देखील माहिती देतात आहेत। नाही, या सगळ्या गोष्टी काही बोलण्यात अर्थ नाही आहे। त्यांना अभ्यास आहे, त्यांना सगळं कळतं आहे। त्यांनी चौकशीची मागणी रोहित पवारांनी केलेली आहे, तीच मागणी आमची सुद्धा आहे। या विमानाच्या संदर्भातली जी काही माहिती लागते किंवा अभ्यास लागतो तो सुद्धा त्यांच्याजवळ आहे। राजीनामा वगैरे मागणं हे काही आता मला असं वाटतं की ते काही बरोबर वाटत नाही। त्याच्यामध्ये राजकारण, परत मी याच्या आधीच बोललो होतो, चौकशीची मागणी करणं अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि ते योग्य ट्रॅकने जात आहेत। पण राजकीय झालर द्यायचं काम जर का त्यांनी परत एकदा सुरू केलं तर त्या चौकशीची हवाच कुठेतरी निघून जाते आणि दिशा कुठेतरी बदलली जाते। परंतु या सगळ्या अजित पवारांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या नंतर सातत्यानं शंकेचा वाव जो आहे तो सातत्यानं तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जाताना पाहायला मिळतोय। कुठेतरी अप्रत्यक्षपणे रोहित पवार जे आहेत ते या दोन्ही नेत्यांवरती टीका करतात। नाही, असं कुठे काय रोहित पवारांनी या नेत्याचं त्या नेत्याचं नाव घेतलेलं आहे असं मला काही वाटत नाही आणि आमच्या नेत्यांमुळे आज पक्ष चाललेला आहे। आमच्या नेत्यांनीच दादांच्या मागे आत्तापर्यंत खंबीर उभं राहण्याचा आत्तापर्यंत त्यांनी सिद्ध केलेलं आहे। म्हणल्यानंतर इकडे तिकडे बोट दाखवून मग याला कुठेतरी राजकीय रंग चढेल असं मला वाटतं। आपल्याला दादांवर प्रेम आहे आणि ते किती आहे हे जर का आपल्याला सिद्ध करायचं असेल तर चौकशीला योग्य पद्धतीने दिशा देणं गरजेचं आहे। पण जर का इकडे तिकडे कुठेतरी बोट दाखवायचा, हेतुपुरस्कर बोट दाखवण्याचा जर का कोणी प्रयत्न केला, कोणीही असो तो, मी काही स्पेसिफिक कोणाचं नाव घेत नाही आणि मला काही कोणी आत्तापर्यंत कुठल्या नेत्याचं नाव घेतलेलं आढळलेलं सुद्धा नाही, त्यामुळे त्याला त्या नेत्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण चौकशीचीच दिशा योग्य पद्धतीने ठरवली पाहिजे।
तर पण अजित पवार आज आपल्यात हयात नाही आहेत, परंतु अनेक मागणी अनेक मागणी जी आहेत ते त्यांच्या समर्थक किंवा आमदारांकडनं केली जाते, त्यांच्या मित्रांकडनं केली जाते. शशिकांत शिंदे विरोधी पक्षाचे आहेत, ते म्हणतात आहेत की लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं, कारण की त्यांनी या सगळ्या लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी काम केलं, त्याच्यासाठी फंड्स रिलीज केले, त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. नाही, हे त्यांची जर जशी मागणी तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची कार्यकर्त्यांची सुद्धा मागणी आहे की लाडकी बहीणसारखी योजना ही आयुष्यात जर का बंद होऊच द्यायची नसेल तर त्याला अजितदादांचं नाव देणं जास्त गरजेचं आहे. कारण लाडका दादा बहिणींचा जर का गेलेला असेल तर त्या बहिणींच्या डोळ्यात सुद्धा त्या दिवशी अश्रू उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बघितलेले आहेत. त्यामुळे अशा काही योजना आहेत की ज्याचं नाव अबाधित दादांचं नाव देऊन त्या योजनेला अबाधित करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार पावलं उचलेल अशी आमची अपेक्षा आहे. परंतु पुन्हा पुन्हा तोच एक शेवटचाच प्रश्न आहे तुम्हाला की अजित पवारांच्या या सगळ्या मृत्यूवरतून राजकारण होत आहे का? सध्या तरी काही असं होताना दिसत नाही आहे. पण जर का कोणी करायचा प्रयत्न केला तर ते त्याला हेच म्हणायला लागेल की आपण दादांवर प्रेम करतो का आपल्या प्रसिद्धीकडे जास्त मापदंड झुकताना दाखवतो. म्हणून आता तरी असं वाटतं की चौकशी झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनेच नेत्यांनी सुद्धा स्टेटमेंट केले पाहिजे आणि तसे होताना तरी दिसत आहेत. पण त्याला जर का असं कुठल्या पद्धतीने वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केला तर दादांवरचं प्रेम कितपत आहे हे सिद्ध होईल. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. अनिल पाटील होते, ते म्हणतात की सध्या तरी कोणी राजकारण करते असं दिसत नाही, परंतु जर राजकारण होत असेल तर प्रसिद्धीच्या ओघात हे सगळं राजकारण होतं आहे, अशा पद्धतीचं मत जे आहे ते आमदार अनिल पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय अंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.